हे फुलं कशी? ही फुलं 20 रुपये पेंडी. शंकराची अतिशय सुंदर मूर्ती आहे. श्री स्वामी समर्थांचा फोटो सुद्धा आहे. हे कसे आहेत? हे 350 आणि हे मोठे 550. पर्स पूर्ण लाकडाचीच आहे का? झाडाच्या कडवंटीपासून तयार केली. कसा? 350. आणि 100चे 7 देते पेंडी. मंडळी दुपारचे आता 2:30 वाजलेत. ऊन खूप लागते आणि एवढ्या उन्हात आम्ही चालत चाललोय. हे कितीला आहे? 100 रुपयाला. कितीला हो पाना? 30ला 50. नमस्कार मंडळी, मी सागर तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. मंडळी आता आपण आलो आहोत सावंतवाडीमध्ये, सावंतवाडी तलावाकडे. आज आहे मंगळवार आणि मंगळवारचा सावंतवाडीचा बाजार भरतो. तुम्हाला मी मंगळवारचा सावंतवाडीचा बाजार दाखवणार आहे आणि पूर्ण सावंतवाडी एक्सप्लोर करूयात आपण. गणपती वगैरे बसले असतील ते सुद्धा दाखवूया. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. म्हणजे हा आहे सावंतवाडीचा मोती तलाव आणि वरच्या बाजूला आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल. मंडळी आता आपण चाललो आहे सावंतवाडीच्या बाजारामध्ये. दुपारचे वाजलेत 12. माझ्यासोबत मेघासुद्धा आलेली आहे. आता आम्ही दवाखान्यात जाऊन आलो. आता आपण चाललो आहे सावंतवाडीच्या बाजाराकडे. पाऊस तसा उघडलेला आहे, ऊन पाऊस वगैरे चालूच आहे तसा. आज सावंतवाडीचा तलाव बघा किती छान वाटतं. हा व्ह्यू बघा किती छान वाटतं मित्रांनो. वातावरण पण तसं छान आहे. पाऊस उघडला आहे, फक्त आभाळ भरलेलं आहे ढग आणि वारा पण खूप छान सुटलेला आहे. मंडळी हा एक इथे एक स्टॅच्यू आहे, त्याच्यावरती लिहिलं आहे श्रीमंत शिवराम सावंत थेंब सावंत भोसले राजेसाहेब. ह्या बाजूला छोटे छोटे दुकान आहेत. मंडळी इथे तरुण भारत पेपरचा ऑफिस सुद्धा आहे. टायझर कॉटन किंग पण आहे. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांचे ज्वेलर्स. प्रहार न्यूज चॅनलचा ऑफिस सुद्धा आहे इथे आणि सारस्वत बँक. मंडळी तलावाच्या बाजूलाच असलेला एक हायस्कूल आहे आणि कॉलेजसुद्धा आहे, राणी पार्वती देवी हायस्कूल. मंडळी या कॉलेजचा बांधकाम अतिशय जुनं आहे, दगडांनी बनवलेलं. अतिशय सुंदर वाटते हे कॉलेज. आणि ही आहे सावंतवाडीची नगर परिषद. वरती क्लॉक आहे. तर मंडळी आता आपण आलो सावंतवाडीच्या बाजारामध्ये. ही फुलं कशी? ही फुलं 20 रुपये पेंडी. चवळी? चवळीची 50 आहे, 100ला 5. या पेट्रोल पंपपासून बाजाराची सुरुवात होते. न्यू सुरभी फरसान मार्ट आहे इथे. या बाजूला फळं वगैरे भेटतात. फळं त्यांनी किती छान लावलेले आहेत बघा. ॲपल बघा किती छान लावलेले आहे. कशी? हा इकडे बाजार आहे आणि वरती आहे विठ्ठल मंदिर. आणि हा आहे सावंतवाडीचा कॉम्प्लेक्स. आता आपण याच्यामध्ये जातोय. लहान पोरांचे ड्रेसेस वगैरे आहेत, लेडीजचे चपला. आतल्या बाजूला कपड्यांची दुकान आहेत. हे किती छान आहे बघा, मस्त दिसतं. गणपतीचे टी शर्ट सुद्धा आहेत लहान पोरांचे. हे कितीला आहे? 100 रुपयाला. 100 रुपयाला आहे टी शर्ट.
गणपतीच्या डेकोरेशनला लागणारे हार वगैरे या ठिकाणी मिळतात. मंडळी हे आहे चंदू भवन. इथे आपण काहीतरी नाश्ता वगैरे करूयात. दुपारचे 1 वाजले, आता भूक लागले, काहीतरी खाऊन घेऊया. ते फटाके वगैरे भेटतात ते गणपतीसाठी. ते उसळ पाव घेतले. काय उसळमध्ये? वाटाणे, चणे चणे आणि 2 पाव. मी मसाला डोसा मागवलाय. मंडळी आपण नाश्ता करून झालेला आहे. आता जाऊया आपण विठ्ठल मंदिराकडे. मंडळी, मंदिराच्या प्रवेशद्वारावर लक्ष्मीनारायण 50 फूट रुंद आणि 40 फूट लांबीच्या मोठ्या गरुडावर आरूढ झालेले दिसतात. तसेच मंदिराच्या बाजूला ब्रह्मदेवाची स्थापना केलेली आहे. मंदिराच्या पायऱ्या चढताना दोन्ही बाजूला संतांच्या सुंदर मूर्ती दिसतात. हे आहेत भक्त पुंडलिक. आई वडिलांची सेवा करताना जेव्हा श्रीकृष्ण पुंडलिकाच्या भेटीस आले तेव्हा त्यांनी भगवंताला विटेवर उभे राहण्यास सांगितले. मंदिराला भव्य असं सभामंडप आहे. हे एक 300 वर्ष जुनं विठ्ठल मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं छान असं चित्र येथे पाहायला मिळतं. सन 1725 मध्ये विठ्ठल भक्त पाडगावकर यांनी विठ्ठल रखुमाई मंदिराची उभारणी केली. त्यानंतर खेम सावंत यांनी भव्य मंदिर बांधले. भगवान कल्कीची मूर्ती तसेच श्रीकृष्ण आणि राम आणि सीता यांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तसेच या बाजूला विष्णूचे जे 10 अवतार आहेत त्यांच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. साईबाबा आहेत तसं श्री स्वामी समर्थ यांचं छान असं चित्र रेखाटलेलं आहे. मंदिराचा गाभारा अतिशय सुंदर आहे. आणि या बाजूला बघताय गजानन महाराज. तसेच आणखी थोर साधू संतांची प्रतिमा इथे आपल्याला पाहायला मिळते. सूर्यनारायणाची प्रतिमा सुद्धा येथे आपल्याला पाहायला मिळते. तसेच जे महिला संत होऊन गेल्या त्यांच्या सुंदर अशा मूर्त्या येथे आपल्याला पाहायला मिळतात. तर मंडळी, हे सावंतवाडीतील अतिशय सुंदर विठ्ठल मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये तुम्हाला साधू संतांचे स्टॅच्यू पाहायला मिळतात. तसे देवदेवतांचे सुद्धा स्टॅच्यू पाहायला मिळतात. शंकराची अतिशय सुंदर मूर्ती आहे. श्री स्वामी समर्थांचा फोटो सुद्धा आहे. तर मंडळी, या विठ्ठल मंदिराला तुम्ही एकदा नक्की भेट द्या. आता आपण आलोय फुलांच्या मार्केटमध्ये. पहिले भाजीवाले आणि हारवाले एकत्र बसायचे, आता हे सेपरेट केलेले आहे. समोरून येते ती गाडी मस्त वाटते, लहान आहे पण मस्त आहे. आता आपण चाललोय सावंतवाडीच्या उभा बाजारामध्ये. तिकडे आपल्याला लाकडी खेळणी वगैरे पाहायला मिळतात.
इथून आहे वरती उभा बाजार. ते आपल्याला छोटे छोटे दुकानं पाहायला मिळतात. कितीला हो पानं? 30 ला 50. 30 ला 50. इथून वरती चढताना कपड्यांची अशी छोटी छोटी दुकानं पाहायला मिळतात. आपण आलो चिताराळीमध्ये. चिताराळीचा गणपती बघूया. अतिशय सुंदर मूर्ती आहे. चलचित्र बंद आहे, आपण त्यांना रिक्वेस्ट करूया चालू करण्यासाठी. तोपर्यंत आपण चिताराळीचे लाकडी खेळणी बघूया. सावंतवाडी लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि याचा सुमारे 400 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. सावंतवाडीचे राजे सावंत भोसले हे कलाप्रेमी होते आणि त्यांनी या कलाकारांना प्रोत्साहन दिले आणि ही कला आजपर्यंत जोपासली जाते. हे कलाकार लाकडी खेळणी, लाकडी बाहुल्या, लाकडी फळे अतिशय हुबेहूब बनवतात आणि ही लाकडी खेळणी जगभर प्रसिद्ध आहेत. कितीला या? हा कितीला? लाकडी बांगडी, किचन्स वगैरे. हे फळ हे कसे आहेत? आणि हे मोठे अशी छोटी छोटी खेळणीची दुकान आहे. किती वर्षापासून आहे तुमचं दुकान? मला येऊन ते 50 वर्ष. 50 वर्ष म्हणजे 50 वर्षापूर्वीपासून आहे. 50 वर्षापेक्षा जास्त आहे. 70-80 वर्ष झाली. ते सुंदर अशी घड्याळ आहेत लाकडाची वगैरे. ठीक आहे. लाकडी एनिमल, छोट्या छोट्या खेळण्या, गाडी वगैरे. फ्लॉवर पॉट आहे. दुकान आहे मोठं दुकान, त्याला झाले 100 वर्ष झाली. 100 वर्षापासून. लाकडी शेती पर्स पूर्ण लाकडाचीच आहे का? नवऱ्याच्या कळवंटीपासून तयार केली. करवंटीपासून बनवलेले. ABCD आहे 250, 450. ती वरची गाडी कितीला आहे? वरची हां 350. मस्त आहे ती गाडी. सावंतवाडी गणेशोत्सव मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तसेच बाळगोपाळ गणेश उत्सव मंडळ, उभा बाजार, चिताराळीचा राजा या मंडळातर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आम्ही आपल्यासमोर जो चलचित्राचा देखावा सादर केलेला आहे तो मार्कंडेय जन्मकथेवर आधारित असा चलचित्राचा देखावा आहे. तुम्ही आता आपल्यासमोर सादर करतो. सुस्वागतम. सावंतवाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ तसेच बाळगोपाळ उत्सव मंडळ,
चिताराईचा राजा कुबा बाजार या उत्सव मंडळातर्फे दर्शनास आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आम्ही आपल्या समोर जो चलचित्राचा देखावा सादर केलेला आहे तो चलचित्राचा देखावा मार्कंडेय जन्मकथेशी आधारित आहे. महामुनि मर्कंड को कोई संतान नहीं थी. उन्होंने पत्नी सहित कठोर तप करके भगवान शंकर को संतुष्ट किया. प्रसन्न होकर भगवान शंकर ने कहा, तुम्हें पुत्र प्राप्ति होगी, परंतु यदि गुणवान, यशस्वी, परम धार्मिक, ज्ञान संपन्न पुत्र चाहते हो तो उसकी आयु केवल 16 वर्ष की होगी. अगर उत्तम गुणों से हीन अधर्मी पुत्र चाहते हो तो वो चिरंजीवी होगा. इस पर धर्मात्मा मृकुंडो मुनि ने गुण संपन्न पुत्र की इच्छा प्रकट की, भले ही उसकी आयु छोटी क्यों न हो. भगवान शिव वरदान के अनुरूप मृकुंडो मुनि के आश्रम में मार्कंडेय नामक बड़े ही तेजस्वी और सुंदर पुत्र का जन्म हुआ. जब मार्कंडेय की आयु का 16वां वर्ष आरंभ हुआ तब भगवान शंकर जी की बात याद करके मुनि मृकुंड और पत्नी बड़े ही व्याकुल हो उठे. मार्कंडेय विधि पूर्वक अपने ही नाम से शिवलिंग की स्थापना करके पूजा करने लगे. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. पूजा के अंत में भगवान शंकर के मृत्युंजय स्तवन का पाठ करके वो शिव को संतुष्ट करने लगे. 16 वर्ष का अंतिम दिन आ गया. मृत्यु को साथ लिए बड़े ही विकराल रूप में काल देवता प्रकट हुए. ब्राह्मण, तुम्हारा अंतिम समय आ चुका है. अपनी पूजा बंद कर और चल मेरे साथ. महात्मन, अब मैं भगवान शिव जी के पूजा पाठ में तल्लीन हूँ. मेरे महास्तोत्र पाठ पूर्ण हो जाने के पश्चात आप मुझे अवश्य ले जाएं. अरे दुर्बुद्धि ब्राह्मण, मृत्यु को टालने का प्रयास ना कर. महात्मन, आप क्रोधित न हो. मैं आपके कार्य में बाधा लाने का कोई प्रयास नहीं कर रहा था. मैं तो बस आपसे विनती कर रहा हूँ कि कुछ क्षण आप प्रतीक्षा करें. प्रतीक्षा? तू मुझसे प्रतीक्षा करवाएगा? महात्मन, मेरा हेतु आपकी मर्यादा का उल्लंघन करना बिल्कुल नहीं था. यदि कोई मैंने असत्य बात न की हो तो इस सत्य के प्रभाव से भगवान शिव स्वयं मेरी रक्षा करेंगे. और तू इस तरह नहीं मारेगा. अब मेरा बल और पराक्रम देख. मैं अभी तुझे अपना ग्रास बनाता हूँ. रुक जाओ महाकाल, इतने कठोर न बनो. असंभव, इसका अंतकाल आ चुका है. इसकी मृत्यु को तुम टाल नहीं सकते. अगर अपने दास को बचाना चाहते हो तो बचा लो. मैं जानता हूँ तुम्हारे कार्य में बाधा लाना नियति के नियमों का उल्लंघन है, किंतु तुम्हें अपने बल पर गर्व होता था और इसी गर्व से प्रभावित तुमने मेरा अपमान किया है. इस दंड की उपेक्षा मैं मार्कंडेय को दीर्घायु प्रदान करता हूँ और तुम्हें लौट जाने की आज्ञा देता हूँ.
जिस तरह शिव जी ने मृगंडु मुनि का दुख दूर किया और मार्कंडेय को दीर्घायु दिया, उसी तरह से हम आप सबको भी दीर्घायु प्राप्त हो, यही हम गणेश जी से प्रार्थना करते हैं। जय श्री गणेश। उभे बाजारातला गणपती अतिशय सुंदर आहे. एक चलचित्र पण खूप छान आहे, थीम सुद्धा खूप छान आहे. तर आपण जाऊयात एस टी स्टँडकडे. आपण आलो आता सावंतवाडीच्या एस टी स्टँडवर. ही सावंतवाडीची बॅक साईड आहे आणि पुढून जो आहे बस स्थानक. त्या बाजूला गाड्या थांबलेल्या आहेत. वेरल्याची लागली गाडी. समोरून जी चालली आहे कदंबा, जी जाणार आहे आता गोवा साईड. या बाजूला गोवाच्या बसेस लागतात आणि या बाजूला कुडाळ वगैरे, वेरले, सापेश्वर. इकडे आणखी एक बस स्थानक आहे. तुळस मार्गे, मठ मार्गे वगैरे वेंगुर्ल्याला वगैरे जातात. समोर जी बस लागली आहे ती मुंबईला जाणारी आहे, दत्तसाई. प्रायव्हेट गाड्या आहेत ते इथूनच लागतात. मंडळी दुपारचे आता 2:30 वाजलेत. ऊन खूप लागते आणि एवढ्या उन्हात आम्ही चालत चाललो आहे. सावंतवाडीमध्ये फिरतोय आणि कोकणातील न्यूज चॅनेल कोकण 7 याचं ऑफिस इथे आहे. मंडळी हा जो रस्ता जातो तर राजवाड्याकडे आणि हा जो रस्ता आहे सावंतवाडीच्या बाजाराकडे. बघा समोर दिसतोय तो सावंतवाडी राजवाड्याचा मेन गेट आहे. त्याचा आपण व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. आता आपण जाऊया सावंतवाडीच्या बाजाराकडे. पेट्रोल पंप आहे, समोर आहे कॅनरा बँक. शेंगा कशी हो? घे मेगा. हे 100चे 7 देते पेंडी. आता आपण आलोय भाजी मार्केटमध्ये. भाजी वगैरे घेऊया आता. क्या शेंगा 20 रुपये का 50 से 3. काकडी कशी? काकडी कुठली ती? हे 20 रुपये. तिन्ही घ्या पण. काकडी कशी हो? काकडी 80 तुमका 60 देतो. येते 1 किलो 60 रुपये. हां मंडळी आपण आता सावंतवाडी फिरून झालेली आहे. शॉपिंग वगैरे पण झालेली आहे. भाजी वगैरे घेतली. आता जाऊयात आपण आपल्या घरी.
तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.